एका रात्रीत सगळा डाव पलटला. काल संपूर्ण महाराष्ट्र एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार बनला. ती म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांचा झालेला शपथविधी. राजभवनावर कॅमेऱ्यांचा लख्ख प्रकाश आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. पण त्याचवेळी बारामतीत अशा काही हालचाली घडत होत्या ज्याचा विचार कोणाच्या स्वप्नातही आला नसेल. अजितदादांच्या राष्ट्रवादीची सर्व जबाबदारी आता सुनेत्रा वहिनींकडे आली असं वरवर वाटत असलं तरी त्याच क्षणी पडद्यामागे एक असा खेळ रचला गेला ज्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व गणितांना सुरुंग लावला. सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागलेले असताना बारामतीत बसलेल्या चाणक्यांनी अवघ्या 15 मिनिटात असं काही केलं की ज्याने संपूर्ण राजकारणाचं चित्रच पालटलं. अजितदादांच्या निधनाचा शोक अजून ओसरला नव्हता. 4 दिवसही पूर्ण झाले नव्हते तोवरच हा शपथविधी पार पडला. मग या सत्तेच्या खुर्चीसाठी इतकी घाई का झाली? वरवर पाहता हे सत्तेचे हस्तांतरण वाटत असले तरी आतून हे एखाद्या मोठ्या राजकीय षडयंत्राचे टोक होते का? ज्यावेळी सुनेत्रा वहिनींनी पदाची शपथ घेतली अगदी त्याचवेळी बारामतीतून आलेल्या अवघ्या 15 मिनिटांच्या एका संवादाने संपूर्ण राजकारणाचा अँगलच पूर्णपणे बदलून टाकला. हा शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक होता की अजितदादांच्या गटाची रणनीती? राजकारणात जे डोळ्यांना दिसतं ते कधीच पूर्ण सत्य नसतं आणि जे घडलंय ते ऐकल्यानंतर कदाचित तुमचाही स्वतःच्या तर्कावर विश्वास बसणार नाही. चला तर मग उलगडूया या राजकीय थ्रिलरचा प्रत्येक रहस्यमयी टप्पा. मुंबईतील मंत्रालयाचे गलियारे जेव्हा नवीन बदलांच्या चर्चेने दुमदुमत होते तेव्हा बारामतीच्या मातीत एक अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती. अजितदादांसारख्या एका कणखर नेतृत्वाचा असा अचानक आणि रहस्यमयी शेवट झाल्याने संपूर्ण राज्य सुन्न होते. पण म्हणतात ना, राजकारणात भावनांना स्थान नसतं. तिथे केवळ शक्यता आणि संधींचा विचार केला जातो. अस्थिविसर्जनाची विधी पार पडल्यानंतरची ती रात्र अत्यंत महत्त्वाची ठरली. विश्वासार्ह सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बारामतीतील एका प्रसिद्ध हॉटेलच्या बंद खोलीत काही बड्या नेत्यांची एक तातडीची बैठक पार पडली. असे बोलले जात आहे की या बैठकीत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांसारखे दिग्गज उपस्थित होते. पण सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतो की ज्या कुटुंबाचा मुख्य आधार हरवला होता त्या पवार कुटुंबातील एकही सदस्य, मग ते शरद पवार असोत, सुप्रिया सुळे असोत की पार्थ पवार, या चर्चेत सहभागी का नव्हते? कुटुंबाला या प्रक्रियेपासून लांब ठेवण्यामागचा नेमका कोणता हेतू असावा? राजकीय विश्लेषकांच्या मते दादांच्या जाण्यानंतर पक्षात जो एक प्रकारचा सत्ता रिक्ततेचा काळ निर्माण झाला होता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही नेत्यांनी थेट दिल्लीतील हायकमांडशी संपर्क साधला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका रात्रीत विमानांच्या फेऱ्या वाढल्या, फोन कॉल्सचा महापूर आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्रालयातील प्रशासकीय फाईल्सना एक अनाकलनीय वेग प्राप्त झाला. जेव्हा सुनेत्रा पवार राजभवनाच्या शपथविधी सोहळ्यात त्या लाल कार्पेटवरून चालत होत्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर संयम होता, पण डोळ्यात एक प्रकारचा संभ्रमही जाणवत होता. त्यांच्या पाठीमागे उभे असलेले पक्षाचे प्रमुख शिलेधार म्हणजे धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या देहबोलीकडे जर आपण बारकाईने पाहिले तर तिथे अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे दडलेली दिसतात. राजकारणात सत्ता केंद्र ही संकल्पना अत्यंत गुंतागुंतीची असते. जोपर्यंत अजितदादा सक्रिय होते तोपर्यंत राष्ट्रवादीचे सत्ता केंद्र हे एकाच बिंदूवर स्थिर होते. पण आता राष्ट्रवादीमध्ये एकाच वेळी 3 ते 4 नवीन सत्ता केंद्रे उदयाला येत असल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला धनंजय मुंडेंची प्रशासकीय पकड आणि महत्वाकांक्षा, तर दुसऱ्या बाजूला तटकरे आणि पटेल यांची दिल्लीच्या दरबारात असलेली कमालीची जवळीक. राजकीय वर्तुळात अशी गुजबूज सुरू आहे की सुनेत्रा वहिनींच्या सौम्य व्यक्तिमत्वाचा आधार घेऊन हे नेते पडद्यामागून सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या ताब्यात ठेवत तर नाहीत ना? जेव्हा शपथविधीचा सोहळा टीव्हीवर थेट प्रक्षेपित होत होता त्याचवेळी अंतर्गत गोटात खात्यांच्या वाटपावरून आणि मलाईदार मानल्या जाणाऱ्या विभागांवर एक सुप्त संघर्ष सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठे वळण तेव्हा आले जेव्हा मुंबईत विजयाचा गुलाल उधळला जात असताना बारामतीतील गोविंद बागमधून एका मोठ्या राजकीय स्फोटाची पूर्वसूचना मिळाली. शरद पवार, ज्यांना भारतीय राजकारणातला चाणक्य मानले जाते, ते तोपर्यंत पूर्णपणे शांत होते. पण त्यांची ही शांतता म्हणजे एका मोठ्या वादळापूर्वीचा सन्नाटा होता. अचानक मीडियाला निरोप दिला जातो की साहेब एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत. ती केवळ 15 मिनिटांची पत्रकार परिषद होती, पण त्या 15 मिनिटांनी सत्तेच्या नव्याने बांधलेल्या किल्ल्याला सुरुंग लावला.
पवारांनी अत्यंत संयत पण शब्दाशब्दात धार ठेवत विधान केले की आम्हाला या शपथविधीबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. आम्हाला हे सर्व सामान्यांप्रमाणे टीव्हीवरूनच समजले आहे. 84 वर्षांच्या या योद्ध्याने केवळ एका वाक्यात हे जगासमोर आणले की सुनेत्रा वहिनींना पुढे करून जो निर्णय घेतला गेला त्यामध्ये कुटुंबातील प्रमुखांना पूर्णपणे अंधारात ठेवले गेले होते. त्यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नाही, पण त्यांचा रोख स्पष्ट होता की काही ठराविक मंडळी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी आणि राजकीय अस्तित्वासाठी अजितदादांच्या वारसाचा वापर करत आहेत. इथे एक जुना धागा जोडणे अत्यंत आवश्यक आहे. अजितदादांच्या निधनापूर्वीच्या काही आठवड्यांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले होते की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार खुद्द दादांनी या संदर्भात 14 पेक्षा जास्त गुप्त बैठका घेतल्या होत्या. जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्याशी त्यांचे सकारात्मक संवाद सुरू होते. विलिनीकरणाची प्रक्रिया जवळपास 80% अधिक पूर्ण झाली होती असे बोलले जाते. मग प्रश्न हा उरतो की दादांच्या अशा अचानक जाण्यानंतर हा पूर्णपणे तयार असलेला प्लॅन कोणी आणि का गुंडाळून ठेवला? शरद पवारांनी आपल्या संवादात एक अत्यंत महत्त्वाचा संकेत दिला. त्यांनी सुचवले की जर दोन्ही गट एकत्र आले असते तर पक्षातल्या काही नेत्यांचे किंगमेकर असण्याचे महत्त्व संपुष्टात आले असते. आपली राजकीय खुर्ची धोक्यात येऊ नये म्हणूनच या नेत्यांनी घाईघाईने सुनेत्रा वहिनींचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी पुढे करून विलिनीकरणाच्या शक्यतेला पूर्णविराम देण्याचे कठोर पाऊल उचलले का? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राला सतावत आहे. सुनेत्रा वहिनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून इतिहासात अजरामर तर झाल्या, पण हा मुकुट काट्यांनी भरलेला आहे. त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान हे विरोधी पक्षांचे नसून स्वतःच्याच पक्षातील त्या अदृश्य सत्ता केंद्रांचे आहे. यामध्ये सर्वात पहिला पेच आहे तो म्हणजे अर्थ खात्याचा. अजितदादांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. त्या बळावर त्यांनी पक्षातील आमदारांना बांधून ठेवले होते. पण आता सूत्रांकडून असे समजते की भाजपने या महत्त्वाच्या खात्यावर स्वतःचे नियंत्रण मिळवण्याचे संकेत दिले आहेत. जर तिजोरीच्या चाव्याच वहिनींच्या हातात नसतील तर त्या आपले नेतृत्व कसे सिद्ध करणार? दुसरे आव्हान आहे ते म्हणजे पक्षातल्या जुन्या जाणत्या आणि महत्त्वाकांक्षी नेत्यांना हाताळण्याचे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या अनुभवी राजकारण्यांसमोर स्वतःचा शब्द प्रमाण मानण्यास भाग पाडणे हे वहिनींसाठी जिकिरीचे ठरेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेची सहानुभूती. सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शरद पवारांबद्दल एक हळहळ निर्माण झाली आहे. ज्या माणसाने शून्यातून विश्व उभे केले त्यांनाच त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी अशा प्रकारे डावलले गेले. हा संदेश जर सामान्य मतदारांच्या मनात घर करून बसला तर सुनेत्रा वहिनींसाठी येणाऱ्या निवडणुकांचे रणांगण अत्यंत खडतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजभवनावरचे दिवे आता मावलले आहेत. सोहळा संपला आहे आणि रात्र गडद झाली आहे. पण मुंबईतील सागर आणि वर्षा बंगल्यांवरून तसेच बारामतीतील काही गोपनीय ठिकाणांहून अजूनही फोन्सचे खणखणाट थांबलेले नाहीत. असे बोलले जात आहे की शरद पवारांच्या त्या 15 मिनिटांच्या मुलाखतीनंतर अनेक आमदार आता पुन्हा एकदा फेरविचार करू लागले आहेत. ज्यांच्या जीवावर हा सगळा खेळ रचला गेला तेच आधारस्तंभ आता डळमळीत होऊ लागल्याची चिन्हे आहेत. बारामतीत काय शिजते याकडे मुंबईत बसलेल्या रणनीतिकारांनी दुर्लक्ष केले असावे, पण आता त्यांना जाणीव झाली आहे की शरद पवारांनी आपला शेवटचा पत्ता अजून काढलेला नाही. तर प्रेक्षकांनो, ही होती ती माहिती जी शपथविधीच्या आधी आणि नंतर घडलेली असू शकते. आता इथे एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की या व्हिडिओमध्ये आपण जे काही मुद्दे मांडले आहे ती कुठलीही अधिकृत घोषणा किंवा कोणावर केलेले थेट आरोप नाही आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वावड्या उठत आहेत. विश्लेषकांमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यावर आधारित मांडलेली ही केवळ एक शक्यता आहे. राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे आज जे दिसते ते उद्या असेलच असं नाही. पण एक प्रश्न मात्र उरतोच, तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांनी घेतलेली ती 15 मिनिटांची पत्रकार परिषद हा खरोखर एखादा मोठा डाव होता का? आणि राष्ट्रवादीच्या या अंतर्गत संघर्षात आता कोणाचं पारडं जड ठरेल? तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्समुळे या चर्चेला नवीन दिशा मिळेल. आणि अशाच नवनवीन आणि सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांनाही शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आणि विचार करत राहा. धन्यवाद.